नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिरव्या टोमॅटोचा ठेचा. हा ठेचा एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये बनतो. एकदम चविष्ट छान लागतो. लगे थोडंसं हिरवे टोमॅटो थोडेसे आंबूस राहतात, आंबूसपणा राहतो आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा ते एकदम चविष्ट लागतो हा ठेचा. सध्या मार्केटमध्ये हिरवे टोमॅटो खूप छान येईल, त्यामुळे हा ठेचा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी हिरवे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि आता पहिल्यांदा आपल्याला पॅन मध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, कारण की आपल्याला टोमॅटो भाजताना थोडंसं तेल वापरायचं आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा अगोदर शेंगदाणे भाजून घेत आहे. आता शेंगदाणे भाजलेले आहेत. आता त्याच्यामध्ये थोडंसं त्याच पॅन मध्ये मी तेल टाकत आहे आणि आपण जे हिरवे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे कच्चे टोमॅटो थोडेसे चांगले लागत नाहीत तेवढे, म्हणून त्याला फ्राय केलं, तेलामध्ये भाजले की थोडेसे असे नरम होतात आणि मग ते टेस्ट पण त्याची छान लागते. त्यामुळे आपल्याला ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो तेलामध्ये छान परतले की बाकीचं आपल्याला त्यामध्ये साहित्य टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आता त्याच्यामध्येच मी 5-6 हिरव्या मिरच्या टाकत आहे, थोडासा लसूण टाकत आहे आणि अगदी थोडंसं अद्रक टाकायचं आपल्याला त्यामध्ये. त्याच्यामध्येच थोडंसं भाजून घ्यायचं. टोमॅटो भाजत आले, हे बघा, त्याच्यातच टाकत आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे. म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये जे थोडंसं साहित्य राहतं तेवढ्या साहित्यामध्येच होतो आणि एकदम चविष्ट छान लागतो हा ठेचा. तुम्ही याला हिरव्या टोमॅटोची चटणी पण म्हणू शकता आणि ठेचा पण म्हणू शकता. मिरच्या लसूण छान त्याच्यामध्ये परतला गेला की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. हे बघा, आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, ते थंड झालेलं आहे. आता आपल्याला ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये म्हणजे आपल्याला एकदम बारीक नाही करायचं, दोनदा करून त्याला थोडंसं फिरवायचं आहे. मिक्सरमध्ये थोडंसं जाडसरच राहू द्यायचं आहे. हे बघा, ते सर्व टाकून दिलेलं आहे. त्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर टाकली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते थोडेसे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये. हे बघा, आता मिक्सरमध्ये मी फिरवून घेते त्याला थोडंसं जाडसर. हे बघा, असं मी फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. तुम्हाला चमच्याने दाखवते मी किती जाडसर काढलेलं आहे मी. हे बघा, असं आपल्याला थोडंसं मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, कारण की आपल्याला याला फोडणी ते काहीच द्यायची नाही. हे बघा, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकत आहे त्यामध्ये. आपल्याला फक्त वरून याच्यामध्ये टाकण्यासाठी तडका लागणार आहे. आता डबल एकदा याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि एका बाउलमध्ये मी ते काढून घेत आहे. हे बघा, एकदम चविष्ट मस्त लागतो. लगे काहीतरी वेगळं जर तुम्हाला खावंसं वाटत असेल तर हा ठेचा करून पहा, एकदम छान लागतो लगे. हे बघा, बाउलमध्ये मी ते काढून घेत आहे. ठेचा पूर्ण काढून घेतलेला आहे मी. आता तडका आपल्याला वरून तडका द्यायचा आहे त्याला फोडणीसाठी. हे बघा, आता तेल गरम करून घेत आहे गॅसवर. हे बघा, वरून आपल्याला त्यामध्ये तडका टाकायचा आहे. आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. हे बघा, मोहरी थोडीशी तडतडली की आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे थोडंसं. आपण मध्ये मिक्सरमध्ये काढताना पण जिरं टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि अगदी 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. लाल मिरच्या तुम्हाला हव्या असेल तर टाकू शकता, नाही टाकल्या तरी पण चालतात. हे गार्निशिंगसाठी टाकलेले आहेत मी. 2 लाल मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत. हे बघा, गरम गरम तडका मी त्या ठेच्यावर टाकत आहे. हे बघा, आणि वरून तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. त्यावर मी पुदिन्याचं पान ठेवलेलं आहे. पुदिना पण चालतो त्यामध्ये टाकायला थोडासा, आणि कोथिंबीर टाकली तरी पण चालते. हे बघा, किती छान होतो, एकदम मस्त लगे. तयार आहे आपला हिरव्या टोमॅटोचा ठेचा. हा ठेचा बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच छान लागतो. तुम्हाला ही सोपी आणि चविष्ट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली. धन्यवाद.